मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे पाटलांसह लाखो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मात्र याच दरम्यान एक धक्कादायक माहिती सुद्धा समोर आली आहे। जुन्नर जवळ मराठा आंदोलक सतीश देशमुखांचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय। मुंबईतील मनोज जरांगेंच्या उपोषणापूर्वीच ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते। आरक्षणाच्या लढाईवर निघालेले मराठा आंदोलक सतीश देशमुखांना मृत्यूने गाठलं। जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। यावेळी सतीश देशमुख हे देखील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी मुंबईकडे निघाले होते। मात्र नारायणगाव इथं सतीश देशमुखांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं। ही बातमी समजताच जरांगे पाटील तातडीनं रुग्णालयात पोहोचले। मनोज जरांगे यांना पाहताच सतीश देशमुख यांच्या भावाला अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। जरांगे पाटलांनी सतीश देशमुखांच्या भावाचं सांत्वन करत आधार दिला। यावेळी उपस्थित असलेल्या सर्वच कार्यकर्त्यांचे डोळे सुद्धा पाणावले होते। आम्ही ते बलिदान नाही व्हायला जाऊ देणार। आम्ही त्या दुःखात सहभागी आहेतच, त्याच्यात तर काय नाही, सगळं राज्य त्यांच्या पाठीशी। परंतु लेकरू आज गेलं, त्याचं मात्र दुःख आम्हाला लई आहे समाजाला। सतीश देशमुख यांना केवळ 3.5 एकर जमीन असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा। त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यात सतीश देशमुख गेल्या 2 वर्षांपासून हिरहिरीनं सहभागी व्हायचे। घरातील कर्ता पुरुष गेल्यानं आता देशमुख कुटुंब उघड्यावर आलंय। त्यांच्या पश्चात पत्नी, आई आणि 19 वर्षीय मुलगा असा त्यांचा परिवार आहे। सरकारला कळकळीचे हात जोडून एकच विनंती आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावे व आमच्या भावाचं जे कुटुंब आता उघड्यावर पडलं आहे त्याच्याकडेही लक्ष द्यावं, कारण आता पाठीमागं कोणीच नाही, करता आधार गेलेला आहे घराचा। आम्ही सरकारकडे अशी मागणी करू की आमचे बंधू सतीश देशमुख यांच्या कुटुंबाला एक थोडक्यात कुणबी प्रमाणपत्र इश्यू करून आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो त्यांना सुपूर्द करावा आणि सहकार्य करावं। गेल्या 40 दशकांपासून मराठा समाजाचा आपला असंतोष सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 2-2.5 दशकांमध्ये अनेक आंदोलनं झाली आहेत। आरक्षण मिळत नसल्यानं अनेकांनी टोकाची भूमिकाही घेत थेट आत्महत्येचा मार्ग पत्करत बलिदान दिलंय। आरक्षणासाठी 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटलांनी लढा सुरू केला। आर्थिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण द्या अशी मागणी सुरुवातीच्या काळात झाली। मंडल आयोगानंतर जातीच्या आधारावर मराठा आरक्षणाची मागणी सुरू झाली। 21व्या शतकाच्या सुरुवातीला पुरोगामी महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू। 2016 मध्ये कोपर्डीतील घटनेनं महाराष्ट्राचं सामाजिक राजकीय वातावरण ढवळून निघालं। मराठा समाजानं एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत राज्यभरात 58 मूकमोर्चे काढले। जुलै 2018 मध्ये संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तरुणांनी नदीपात्रात उड्या दिल्या। 2018च्या आंदोलनात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला। आदरणीय स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांचं बलिदान पाहिलं असेल आपण, की ते मराठा आरक्षणाच्या मीटिंगसाठी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी मुंबईत जात असताना त्यांचं अपघाती निधन झालं। याचबरोबर आजसुद्धा एक दुर्दैवी निधन त्या ठिकाणी झालेलं आहे। हृदयविकाराच्या झटक्याने सतीश देशमुख आमचे केज तालुक्यातील बांधव आज त्या ठिकाणी त्यांचा निधन झालेलं आहे। परंतु हे आरक्षण नक्कीच वाया जाणार नाही। यावेळेस मराठा आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी मुंबईवरनं परत येणार नाही। मराठ्यांचा आरक्षणासाठीचा लढा 40 वर्षांपासून सुरू आहे। गेल्या दशकभरात या लढ्याला अधिक धार प्राप्त झाली आहे, पण आरक्षणाचा मुद्दा जैसे थेच राहिलाय। आता जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा जागतिक पातळीवर पोहोचवलाय। त्यामुळे किती आंदोलकांचं बलिदान गेल्यावर आरक्षण मिळणार, ही लढाई कधी संपणार हा सवाल उपस्थित होतोय।
उदय नागरगोजे सह तुषार झरेकर, पुढारी न्यूज.